सरस रावायचा ना, घराकडे येता तरी कित्या. अगो पण त्या घराकडे येला ना ह्याची काळजी वाटत नाही तुका? आपल्या काळजी वाटता, पण त्या का सासू सासऱ्यांची काळजी वाटूक नको. या बघ इला ह्या का जेवण झालं तुमचा? वय आम्ही समोर होता आता खाल्ला. तुझा काय, तू जेवणच इला असशील ना, बायथायस ना. होय. हा बरा केलंस, हा बरा केलंस. तुम्ही काय बघतास, अंथरूण घालूक घेवा आधी. वय येणारच होतोय, पण काय झाला सगळं गोंधळच झालो ना. होय काय झाला? आज वाड्यावर कोणीला माहिता? कोण गो? पाटणकर बाई लिया. काय सांगतस काय? होय. आता काय एकटीच हा ना, केडवाक पण पाठवल्या बोर्डिंगात. म्हणाले सरीली. होय. घराकडे घाबरली म्हणत होती, दारात येऊन रडकच लागली. मग माईन समजावल्या, सगळ्या जेवणांना वाड्यावरच झाला. मग जाऊक निघाली ही परत रडकच लागली. हो मग माईन समजावल्या आणि म्हणाली आता जाऊ नको, हा सकाळीच जा. आणि ती का ताच वाया होता रवली थयच. आणि अण्णाचं काय? अण्णांचं काय, ते काय करतले, त्यांनी ठरवलं ना तर ती काय आमची थैरवार. बरं आहे घड्याळ खाया. ता काय थैसर पिशवीत ठेवलेला? अगे बाय माझे. आता घड्याळाचा काय करत? काय नाही काम असं. माका तुमचं दुःख समजू शकता. सगळे आसपास असतात पण जवळ कोणच नसतं. हैसर दत्ता असा, सरिता असा, आय असा, सगळी माझी काळजी घेत. पण तरी पण माका एकट्याक पडल्यासारख्या वाटतं. कधी कधी माका वाटतं माझ्या पण आयुष्यात कोणतरी माणूस होय, माझ्या हक्काचा, ज्याच्यावर आपण रागवू शकू, आरडू शकू, आणि तो माणूस आपणाक समजून घे. असं काय वाटलं ना की फक्त एकाच माणसाचं चेहरू डोळ्यासमोर येतं. राजग्या वांगडा लगीन झाला असता तर हो दिवस बघूची येळ इली नसती माझ्या. मी पण माझ्या घराकडे असते, माझं संसार केलं असतं. माहेर वाशीण म्हणून मिरवले असते, 4 दिवसासाठी माहेरपणा केलं असतं. पण सगळं स्वप्न राहिलं. वास्तव फक्त एकच, पांढरा कपाळ. राजग्या, इतक्या लवकर येईल शेत? कामा उरकिस्तोवर उशीर झालो. झोपाच्या आधी पाणी हा काय बघू केलंय. हा पाणी नीट. याक विचारू? दिवस उजाडल्यावर विचारलं तर काय सांगणार? तसं नाही हो. मी
पाटणकर बाईंका रवाक सांगितले म्हणान राग नाही येलो. अहो एकटीच बाई काय करतली हो. भियाली होती आणि रात्रीत काय घडला असता तर केवढ्याक पडला असता म्हणान सांगितले. आता तू सांगितलास म्हणून ठीक हा, पण याच्या पुढे काही करूच्या आधी माका विचारत जा. होय सकाळ झाल्यावर जायत ती घराकडे. झाला? होय. निघ. राजग्या राजग्या खंय आसस तू. म्हाका माहित माझो राजगो येतलो येतलो तेका पण माझी आठवण येत असतली. राजग्या राजग्या
धीर करते पण आता जायची हिंमत होत नाही. थोड्या वेळ गप्पा मारून बरं वाटलं होतं, पण आता मनात पुन्हा तोच विचार येतोय. मी काय म्हणते, आजची रात्र हैसरच रवा आणि उद्या सकाळच्या कुठून जावा. हो घोरा, अजून घोरा. मी घोरत होते. नाही, कीर्तन काय होतास? आशीन घोरत. घोरण्याचं कसलं त्रास झाला तुका? होय, माका तुमच्या घोरण्याचा त्रास होता, हैसर राहण्याचा त्रास होता, कोणाशी बोलण्याचा त्रास होता, सगळ्याचा त्रास होता. झोप उडाली माझी. सरिता हळू बोल. बाकीचे पण झोपलेले असतात. कळता माका. सरिता एक काम कर, शांत डोळे बंद कर. झोपील ना बरा वाट. कसली झोप आणि कसला काय? डोका फिरला माझा. कित्या आता आईंका काय गरज होती त्या बाई थांबवून घेऊची? घाबरलेली असं पाटणकर बाई. काय घाबरलेली नाही, सगळी नाटकं असत तिची. तिका माहितीया, जरा रडून दाखवला आणि की आईंका पाजर फुटता ना. माका ना कधी कधी आईंचोच राग येता. डोळे बंद करून घेतला नीस. त्यांका काय माहिती की ही बया आणि अण्णा काय दिवे लावतात ते. आज एक रात्र काढला, उद्या कायमची येऊन रवायची. हो, झोपा झोपा तुम्ही. अण्णा, 12ची वेळ ठरली होती ना? वाजले समज. धीर धरवला नाही का? माझ्या हातात असता तर जगाच्या प्रत्येक घड्याळात कधीच 12 वाजवले असते. अण्णा, समजा कुणी आलं तर? आडवा करेल. हो, ज्या घरातली माणसं आहेत. तू पण घरातलाच असस. तुझ्यापेक्षा कोण जवळचा? समजा मी आता ओरडले तर? सगळ्यांना जागा केलं तर? आरड. बघा, का वाढो भय होत ना? आज तू का अख्खो वाढो दाखवताय. हात
आता दुखता? आवडली हो? अण्णा, अहो मला खूप भीती वाटते. कसली? कोणी बघितलं तर? सगळ्यांची मडी पडली असते. कोण येतं बघू? अहो, तुमच्या बायकोने खूप आपुलकीने मला इथे थांबवून घेतलंय माझ्या काळजीपोटी. आणि मी इथे हे असं नको. तुम्ही जा, मी पण जाते. हा, जेवंत माका झोप येऊची नाही. किती जातस? आपण घरी भेटूयात ना. दर खेपे थैसरच भेटत. आज हैसर. तुका वाडो आवडता ना? यांना नाही, ह्यो धोंडा ना तुझा सगळा पितळ उघडा पाडीत. भेटा तुम्ही दोघा, भेटा. तुमच्या भेटीचं दर्शन अख्ख्या घरात जागा करून घडवतंय की नाही बघा. अहो अण्णा, असं किती वेळ उभं राहायचं? अण्णा बघा, 12 वाजलेत. मग चल वर. येतस की उचलून ने? चल. हा कसला आवाज आहे अण्णा? तरी पडला असत. चल. अण्णा, अण्णा, हा दगडांचा आवाज आहे. अरे दिवे लाव. काय? अण्णा, अण्णा सगळे जागे झालेत. अरे देवा, अण्णा, अण्णा कुठे आलो होतो आपण? अरे देवा, अहो, काय चाललंय? माझे दिवस भरले असत दगड टाकू. मला खरंच खूप भीती वाटते. आता हैसर थांबण्याशिवाय पर्याय नाही.